सध्या पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे। श्रावण महिन्यात आपण निरनिराळी उपवास करतो, निरनिराळी व्रत वैकल्य करतो। त्यातलंच एक म्हणजे संकष्ट चतुर्थी। तर श्रावणातील संकष्ट चतुर्थी ही खूप खास असते। तर 3 सप्टेंबर रविवारी ही श्रावणातील संकष्ट चतुर्थी आलेली आहे। तर ह्या संकष्ट चतुर्थी दिवशी तुम्ही उपवास केल्याने, या संकष्ट चतुर्थी दिवशी तुम्ही काही उपाय केल्याने तुमच्या जीवनातील येणारी संकटे, विघ्ने नक्कीच दूर होतील आणि तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल। तर ही संकष्ट चतुर्थीचं व्रत कसं करावं, उपवास कसा करावा, उपवास हा पदार्थ खाऊनच सोडा, तर अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। आपल्या हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असं म्हणतात। तर एका वर्षात 12 आणि ज्या वर्षी अधिक मास येतो त्या वर्षी 13 संकष्ट चतुर्थी येतात। तर प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष मानला जातो आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। गणेशाच्या उपासनेत या दिवसाचं महत्त्व विशेष आहे। चंद्रदर्शन ह्या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे। संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे, जे व्रत पुरुष व स्त्रिया दोघांनीही करायचे असते। हे व्रत 2 प्रकारे केलं जातं। एक असते ती मिठाची संकष्ट चतुर्थी आणि दुसरी पंचामृती चतुर्थी। दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे। त्यानंतर भोजन केलं जातं। संकष्ट चतुर्थी हे व्रत स्त्री, पुरुष, अगदी कुमारिका किंवा लहान मुले मुली कोणीही हे व्रत करू शकतं। हे व्रत कधीपर्यंत करावं, तर हे व्रत आमरण करू शकतो, 21 वर्ष करू शकतो किंवा 1 वर्ष करू शकतो। तर व्रतराज ह्या ग्रंथात हे व्रत कसं करावं हे सांगितलेलं आहे। जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी असं म्हटलं जातं। अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती 21 वर्षातून येते। संकष्टी करणाऱ्यांनी उपोषण सोडण्यापूर्वी नेहमी संकष्ट चतुर्थीचं महात्म्य आणि संकष्ट चतुर्थीची कथा ही आवर्जून वाचावी आणि चंद्रदर्शन घ्यावे। शास्त्रानुसार उपवास कधीपासून करावा, तर शास्त्रानुसार संकष्ट चतुर्थीच्या उपवासाची सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीपासून केला जातो। याशिवाय संकष्ट चतुर्थी सलग 21 संकष्टी धरून व्रताचं उद्यापन देखील केलं जातं। काही भक्त आपली मनातील इच्छा पूर्ण होईपर्यंत संकष्ट चतुर्थी धरतात, तर बहुतेक जण आयुष्यभर देखील संकष्ट चतुर्थीचं व्रत धरतात। तर ज्यांची संकष्ट चतुर्थी मोडलेली असेल तर त्यांनी या श्रावण संकष्टीपासून नवीन संकष्ट चतुर्थीचं व्रत ते सुरू करू शकतात। या पवित्र दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते। या दिवशी उपवास केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते। धार्मिक मान्यतेनुसार संतती प्राप्तीसाठीही संकष्ट चतुर्थीचं व्रत पाळलं जातं। हे व्रत करून चंद्रदर्शन केल्यानंतर गणेश पूजन करून ब्राह्मणांना भोजन दिलं जातं। याने अर्थ, धर्म, काम, मोक्ष अभिलाषित पदार्थ प्राप्त केले जाऊ शकतात, असं स्वयं गणपतीनं सांगितलेलं आहे। तर या व्रतामध्ये काय खावे आणि काय नाही, तर बरेच लोक दिवसभर व्रत करतात आणि संध्याकाळी जेवण करतात। अशा परिस्थितीत उपवासानंतर तुम्ही कांदा, लसूण, बीट, गाजर आणि फणस खाण्यास मनाई आहे। म्हणजे आपण जेव्हा उपवास सोडू तेव्हा आपण सात्विक भोजनच घेतलं पाहिजे। उपवासा दिवशी हे खाणं टाळलं पाहिजे। या दिवशी कोणत्याही वस्तूत तुळशीचा वापर करू नये किंवा तुळशीचं सेवन करू नये किंवा गणपती बाप्पाला तुळस ही कधीही अर्पण करू नये। तुम्ही दिवसभर उपवास करत असताना तुम्ही फलाहार घेऊ शकता, दूध घेऊ शकता, बटाटे, रताळे असे उकडलेले अन्न घेऊ शकता। संकष्ट चतुर्थीचं व्रत करत असताना कधीही भगर, ज्याला वरीचं तांदूळ म्हटलं जातं, तर आपण हे वरीचं तांदूळ या उपवासामध्ये कधीही खाल्लं जात नाहीत। याशिवाय तुम्हाला जर उपवास शक्य नसेल तर तुम्ही साबुदाणा खाऊन, खिचडी खाऊन सुद्धा उपवास करू शकता, परंतु वरीचं तांदूळ या उपवासामध्ये खाल्ले जात नाहीत। तर अशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता। एकदा गणपती उंदरावरून बसून जात असताना त्यांना कोणीतरी हसत आहे असं ऐकू येतं। गणपती वर बघतात तर चंद्र आपल्यावर हसत आहे असं त्यांना कळतं। ते पाहून गणपतीला राग येतो आणि ते चंद्राला शाप देतात की आजपासून तुझे तोंड काळे पडणार आणि तुझ्याकडे कुणीही बघणार नाही, आणि जर का पाहिले तर त्यांच्यावर चोरीचा आळ येईल। यावर मोठे तप करून चंद्र गणपतीला प्रसन्न करतात। तेव्हा गणपती चंद्राला शापातून मुक्त करतात। मात्र त्याला सांगतात की भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी
म्हणजे गणेश चतुर्थी दिवशी तुझे तोंड कुणीही बघणार नाही आणि जर बघितले तर त्याच्यावर खोटा आळ येईल. त्यावर चंद्र गणपतीला विचारतो की जर चुकून कोणी मला पाहिले तर त्याने यापासून मुक्तीसाठी काय करावे. त्यावर गणपतीने सांगितलं की त्याने संकष्ट चतुर्थीचा व्रत धरावा, त्यामुळे त्यांची आळातून मुक्तता होईल. तर पुराण काळामध्ये कथांमध्ये असं सांगितलं जातं की श्रीकृष्णाने गणेश चतुर्थी दिवशी चंद्र पाहिला होता, त्यामुळे त्यांच्यावर समंतक मणी चोरल्याचा आळ आला होता. त्यावेळी श्रीकृष्णाने गणेशाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत पूर्ण केले तेव्हा त्यांना मुक्ती मिळाली. तर अशा पद्धतीने तुम्ही संकष्ट चतुर्थीची व्रत करू शकता, व्रतकथा ऐकू शकता. संकष्ट चतुर्थी दिवशी आपण केलेल्या व्रतामुळे आपल्याला विविध संकटातून मुक्ती मिळते. संकष्ट चतुर्थी ही गणपतीला समर्पित असते. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. तर आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी, आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी, मुलांचा चिडचिडेपणा कमी होण्यासाठी आपण जेव्हा संकष्ट चतुर्थीचं व्रत धरू तेव्हा गणपतीवर आपण अभिषेक करायचा आहे. फक्त पाण्याने अभिषेक करू शकता किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता, परंतु अभिषेक करत असताना आपल्याला अथर्वशीर्षाचा पाठ करायचा आहे. तर अथर्वशीर्षाचा पाठ तुम्ही एकदा करू शकता, 11 वेळा करू शकता आणि 12व्या वेळा तुम्ही फलश्रुती वाचू शकता किंवा एकदा पाठ करून तुम्ही 12व्या वेळी फलश्रुती देखील वाचू शकता. अथर्वशीर्षाचं पठण केल्यामुळे घरामध्ये एक निराळंच वातावरण तयार होतं. आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते आणि मुलांना तुम्ही अथर्वशीर्षाचा पाठ केल्यानंतर जे पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक केलेले जे पाणी आहे ते मुलांना प्यायला द्या. यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती होईल. तुमच्यावर अतिशय संकट येत असेल, सतत काहीतरी विघ्न येत असेल, तुमचं कोणतंही काम सिद्धीत जात नसेल तर तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एखाद्या छोट्याशा खोबऱ्याच्या वाटीत तुम्ही 2 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत किंवा 3 ते 4 तुम्ही कापराच्या वड्या जाळू शकता. कापूर हा तुम्ही भीमसेनी घेऊ शकता किंवा साधा कापूरही घेऊ शकता. ही कापूर आपण खोबऱ्याच्या वाटीमध्ये जाळत असताना ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्राचा जप तुम्ही किती वेळा करावा? 1 वेळा करावा, 11 वेळा करावा, 108 वेळा करावा का किती वेळा करावा? जोपर्यंत आपला कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. हा विघ्ननाशक मंत्र आहे, त्यामुळे ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राने तुमच्यावर सतत येणारी संकटे दूर होतील आणि तुमची सगळी कामे सिद्धीत जातील. संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडण्यापूर्वी आपण गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. गणपती बाप्पाला मोदक हे खूप प्रिय आहेत आणि गुळाने बनवलेल्या मोदकापासून गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे आपण जो दिवसभर धरलेला उपवास असतो तो चंद्रदर्शन झाल्यानंतर उपवास सोडण्यापूर्वी आपण उपवास सोडताना मोदक खाऊनच उपवास सोडायचा आहे, कारण की मोदक हे गणपती बाप्पाला खूप प्रिय आहेत आणि गुळाची वस्तू गणपती बाप्पाला खूप आवडते. त्यासाठी आपण उपवास सोडताना मोदकाचा वापर करायचा.